नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तहसील कार्यालयासमोर आहोत आणि या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ राऊत साहेब हे धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत. तर आपण त्यांना विचारूया नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांचा हा लढा काय कशा स्वरूपात आहे. सर, नमस्ते. नमस्ते. मला सांगा, तुम्ही धरणे आंदोलनाला कधीपासून बसलात आणि तुमच्या मागण्या काय आहेत? मी काल 3 तारखेपासून धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. गेली 4 वर्ष याचा पाठपुरावा करत आहे. शिवनगर विद्याप्रसारक मंडळी शिक्षण संस्था माळेगाव कारखान्याची संलग्न शिक्षण संस्था आहे. परंतु याचे तहत अध्यक्ष शरद पवार असल्यामुळे 6 ट्रस्टी निवडायचे अधिकारी त्यांनाच दिलेले आहेत. पण या संस्थेत गेले 15 ते 20 वर्ष एवढा मोठा अंदागुंदी कारभार चाललाय की कुणी त्यात लक्ष द्यायला तयार नाही. अहो, कारखान्याच्या सभासदांनी याला पैसे गोळा करून ही संस्था उभा केली, संस्थेला मदत केली मोठी, आणि आता मात्र तिथं कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय. कोण बघायला तयार नाही. स्टाफ भरलेला आहे. कोण शिकवतोय, कोण नाही शिकवत, कोण बघायला तयार नाही. खोट्या चौकशाकडे लावून लोक कामावून काढल्या जातात. आणि अशा पद्धतीने मी गेले 10-15 वर्षाचा पाठपुरावा करत असताना बऱ्याच गोष्टी निदर्शनास आल्या. ह्या सदर शिक्षण संस्थेला सरकारने म्हणजे 1 रुपयाही मोबदला न घेता जवळजवळ 45 एकर जमीन दिलेली आहे. तर त्यात अटी आणि शर्ती कलेक्टरने टाकून दिल्या होत्या. त्याही अटी आणि शर्तीचा भंग केलेला आहे. त्याच्याही पेक्षा पुढचा कर 17 कोटी रुपयाची थकबाकी चालू वर्ष सचिवांनी त्यांच्या जनरल मीटिंग मध्ये सांगितली आणि पवार साहेबांनी ती मान्य केली. एवढी थकबाकी आहे तर त्याच्यावर कमिटी नेमतो. अहो, एवढी थकबाकी आहेच कशी? हा 17 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, थकबाकी नाहीये. गेले 15-20 वर्षाच्या काळामध्ये मुलांच्या विद्यार्थ्याच्या फीतनं केलेला भ्रष्टाचार आहे. त्याच्यामुळे संस्थेने गेले 15 वर्ष ऑडिटच चॅरिटीला दिलेला नाही. चॅरिटी कमिशनरला ऑडिटच दिलेला नाही 2012 पासून. मग नेमका हा काय गोळ आहे हा शोध लावण्यासाठी मी बरेच चॅरिटी कमिशनरला गेलो, तंत्र शिक्षणला गेलो, पुन्हा या कलेक्टर ऑफिसला गेलो. म्हणून कलेक्टरवरनं शासनाकडे तक्रारी केल्या. महसूल सचिवांनी पत्र काढून कलेक्टरला आदेश केले. कलेक्टरने खाली पत्र काढून प्रांताला आदेश केले. पण गेले 4 वर्ष झालं हा चौकशी कमिटीचा अहवाल किंवा चौकशीचा तात्काळ अहवाल हे लोक काय द्यायला तयार नाहीत. कारण या सत्तेतला प्रेशर ह्या लोकांवर आहे. शरद पवार संस्थेचे अध्यक्ष आहेत, सुप्रिया सुळे ट्रस्टी आहेत, अजितदादा ट्रस्टी आहेत आणि सगळी एकच आहेत. अहो, त्या संस्थेत आम्हाला आजीव सदस्य होता आला असतं. 5,000 रुपये दिले की तिथं आजीव सदस्य झाल्यावर आम्हाला त्यांना हिशेब विचारता आला असता किंवा तिथं उपस्थित मिटिंगला राहता आलं असतं. पण ह्या लोकांनी 2007ला चंद्रराव तावरे चेअरमन असताना ह्याच लोकांनी संगनमतानी ती 5,000ची घटना बदलून 50 लाखाची केली. कोण 50 लाख भरणार? आणि 50 लाखाची घटना केली की दुसऱ्या दिवशी सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार हे तिथं विश्वस्त झाले. मग नेमकं यांचं गौड बंगाल चाललंय काय? म्हणून मी इथं धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. आणि पूर्ण तात्काळ हा चौकशीचा अहवाल, संपूर्ण चौकशीचा अहवाल घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. कारण ही जिल्हाधिकाऱ्याकडे परत आपण याचा पाठपुरावा करणार आहे. आणि जर यांनी नाही अहवाल दिला तर आपण जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. बरं, तुम्ही कालपासून उपोषणाला बसलाय. इथं तुम्हाला कोणी विचारणा करण्यासाठी किंवा त्याला उत्तर देण्यासाठी कोणी भेट घेतली का तुमची? मी कालपासून इथं बसलेलो आहे. तहसीलदार नाही, प्रांत नाही, नायब तहसीलदार नाही. येतात जातात बघतात, पण कुणी इकडे यायला तयार नाही. म्हणून बऱ्याचशा म्हणजे आता युट्यूब चॅनलवाले भेटले, त्यांना मी हीच प्रतिक्रिया दिली की एवढं जर समजा प्रशासकीय माणसं जर एवढं त्याची जर बटीक असतील, काय बटीक असतील जर या सत्यवाल्याची, तर कसं करायचं, कसं अवघड आहे, जनतेला न्याय कसा मिळणार आहे. म्हणून मी या प्रांत कार्यालय समोर बसलेलो आहे. न्याय मिळेपर्यंत जाणार नाही. बरं, जर समजा यांच्याकडून काय उत्तर आलं नाही तर हे आंदोलन तुम्ही किती दिवस चालू ठेवणार आणि याच्या पुढची दिशा काय असणार आहे? तेव्हा का मी धरणे आंदोलन केलेलं आहे. रोज सकाळी 10 वाजता यायचं, संध्याकाळी 6-7 वाजता जायचं. जर यांनी नाही त्याची दखल घेतली तर हे आंदोलन असा तंबू इथनं उचलला जाणार आणि कलेक्टर ऑफिसच्या तिथं तंबू मांडला जाणार. शेवटी न्याय कुठंतरी वरच मागावं लागेल. कलेक्टरनी नाही न्याय दिला तर मंत्रालयात जाणार. पण हा विषय असा सोडला नाही, कारण या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. आणि अध्यक्ष असणाऱ्या या संस्थेत 10 कोटीचा दंड झालाय अनधिकृत इमारती बांधल्यामुळं. 17 कोटी पिथक असे कुठं असतं का? ना नफा ना तोट्यावर यांना लायसन दिलेलं आहे चॅरिटीनं, आणि यांची 17 कोटीची फी थकली.
की कुठलं गोड मंगायला आलं. माझा ऍक्च्युली हा भ्रष्टाचार झालेला आहे, अपहार झालेला आहे आणि चुकीचं काम केल्यामुळे 10 कोटीचा दंड झालेला आहे. म्हणून ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांच्याकडनं तो दंड वसूल करावा हे आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला लवकरात लवकर न्याय भेटो आणि तुमचं आंदोलन लवकरात लवकर मिटून या समस्येला न्याय मिळो ही शुभेच्छा.